नमस्कार फ्रेंड्स. आज आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवूया. 2 दिवसापूर्वी व्हाईट फॉरेस्ट केक बनवला आणि अपलोड केलेला आहे. त्याच्यामध्ये मी फ्रॉस्टिंग क्रीम कशी बनवायची, आयसिंग ते पण दाखवलेलं आहे. आता आपण ब्लॅक फॉरेस्ट केक बनवूया आणि एगलेस. हे सगळे एगलेस केक बनवते. आता आज ब्लॅक फॉरेस्ट एगलेस केक बनवूया. तर चला आपण साहित्य पाहूया. हे ब्लॅक फॉरेस्टसाठी ना चॉकलेट प्रीमिक्स घ्यायचं. मी प्रीमिक्सपासून बनवणार आहे, कारण व्हाईट फॉरेस्ट पण मी प्रीमिक्सनेच बनवलेलं आहे. त्याला व्हॅनिला हे लागतं प्रीमिक्स, आणि हे चॉकलेट प्रीमिक्स आपल्याला ब्लॅक फॉरेस्टसाठी लागणार आहे. तर हे मी घेणार आहे 300 ग्राम. आणि 3 टेबलस्पून आपण हे तेल घ्यायचं आहे. ह्याला वास नसला पाहिजे, वास नसलेला तेल. हा मी सफोला घेतला आहे, त्याला वास नसतो. शेंगदाणा तेल अजिबात घेऊ नका, त्याला तो टिपिकल वेगळा वास येतो. बाकी तुम्ही सनफ्लॉवर वगैरे कुठलंही तेल किंवा तुम्ही तूप घालू शकता किंवा बटर घालू शकता. हे 3 टेबलस्पून घ्यायचं आहे प्रीमिक्ससाठी. आणि पाणी घ्यायचं आहे आपल्याला ते हे करायला, मिक्स करायला. तर ते पाणी किती लागतं ते तुम्हाला मी दाखवते. 1 पेलाभर घेतलं आहे मी. आणि आता मी आहे ना कप, माझं हे 200 ग्रामचं हे आहे पेला, त्याच्याने मी घेते आहे 1.5 पेले. आणि मंडळी ह्याला आहे ना आपल्याला चाळ्या बिळायची गरज नाही आहे. प्रीमिक्समध्ये काय सगळं मिक्स झालेलं आहे, व्यवस्थित मिक्स असतं. त्यामुळे आपल्याला हे चाळायची गरज नसते. नाही तर मग काय आपण ते मैदा वगैरेचं आपण करतो ना, बेकिंग पावडर हे ते सगळं घालून तेव्हा मग आपल्याला दोन वेळा किंवा 1 वेळा तरी निदान चाळायला लागतं. आपण आता ह्याच्यामध्ये तेल घालूया. हे बघा, आपण हे तेल घातलं ना, तर हे तेल घातलं आहे, मिक्स केलं आपण. बरं, आता हे पाणी घालूया आपण. थोडं थोडं घालून मिक्स करूया आपण, एकदम नाही घालायचं, कारण आपल्याला रिबिन कन्सिस्टन्सी पाहिजे ह्याची. आणि मी हा केक आहे ना मायक्रोवेव्हमध्ये बनवणार आहे. त्यामुळे मग 6 ते 7 मिनटामध्ये आपला मायक्रोवेव्हमध्ये होऊन जातो. मग ते 40-50 मिनटं ते OTGमध्ये लावा किंवा कुकरमध्ये किंवा पातेल्यामध्ये कढईमध्ये बनवून एवढं गॅस वेस्ट करण्यापेक्षा ना मी मायक्रोवेव्हमध्ये, ज्याच्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे त्यांनी मग ते कुकरमध्ये रिंग आणि शिटी काढून 45 ते 50 मिनटं बारीक गॅसवर करून घ्यायचं, किंवा कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये ठेवून करू शकता. बस. थोडंसं अजून लागेल आपल्याला पाणी ह्याचं. अजून थोडंसं लागेल. हा केक आहे ना ब्लॅक फॉरेस्ट केक एकदम छान लागतो एकदम. आणि चांगलं एकदम असं ते क्रीम वगैरे आपण भरपूर लावतो ना. मी चेरी नाही लावत, घरी कोणी आमच्या चेरी खात नाही, अति गोड लागतं ना चेरी. तर ते क्रीमवरती मी चेरी नाही लावत. तर आपण फक्त क्रीम लावून आपण हे करूया. हे झाल्यावरती थोडंसं मंडळी, थोडं अजून एखादा चमचा लागणार आहे पाणी आपल्याला.
हे पहा फ्रेंड्स, जसं हे रिबिन कसं असं रिबिनसारखं पडलं पाहिजे. हे बघा. तर हे एक पेलावर घेतलेलं, त्यातलं फक्त माझं पाऊण पेलाच पाणी लागलेलं आहे. आता मी हे ना 6 इंचचं ट्रे हे घेतलं होतं केक टीन. त्याला मी ग्रीस केलं, तेलानेच केलं मी. आणि मग त्याच्यामध्ये मी बटर पेपर लावलं, त्याला पण ग्रीस केलं आहे. आणि हे साईड्स वगैरे ग्रीस करून त्याच्यात बटर पेपर लावून ठेवलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे घालते आहे डो. पहा फ्रेंड्स, सगळं मी घातलं याच्यामध्ये डव. आता आपण हे टॅप करून घ्यायचं आहे, खाली फडकं ठेवायचं, म्हणजे मग ते आवाज पण येणार नाही आणि नीट प्रॉपर हे. आता हे आपण हे केलं ना की एअर बबल्स आहे ना आतमधले, ते सगळे निघतील बाहेर. हे बघा, एअर बबल्स थोडे थोडे असे हे होतात, थोडे असे हे आपटायचं असं स्लोली. आतमधले हवा असलेली सगळी बाहेर निघून जाते ह्याच्यातनं. होल हे थोडं हे होतं आणि निघतं ह्याच्यातनं, म्हणजे आपल्याला त्या केकमध्ये ना गॅप नाही येत, जाळी चांगली पडते. हे बघा, बबलसारखे थोडे दिसतात ना, ठिपके ठिपकेसारखे दिसत असेल बघा. हे बघा, असे आहेत ठिपके ठिपके. आता हे मी आहे ना 6 ते 7 मिनटं ओव्हनमध्ये डायरेक्ट मोडवर, ते काय कन्व्हेक्शन असं काही नाही, डायरेक्ट आपण जे नॉर्मल हे आहे त्याच्यावरती ठेवून द्यायचं. मी 7 मिनटावर ठेवलं. मंडळी, हा बघा, हा केक झालेला आहे आपला, 7 मिनटात झाला बघा त्याच्यामध्ये. आणि आता हे गार झाल्यावर मी आता हे काढते आहे. हे आपलं एकदम गार झाल्यावर काढायचं. कधी कधी थोडंसं जरी हे राहिलं ना तर मग थोडंसं तुकडा निघतो. ठीक आहे, चांगलं निघालं आपलं. आणि हे बघा, हे बघा, जाळी छान झाली आहे. आता आपण हे थोडं थंड थोडंसं झालं की मग आपण आयसिंग करूया. ठीक आहे. सुरीने कापायच्यापेक्षा ना मी दोऱ्याने कापते. हे असे 2 लेअर करायला आपले हे लावले टूथपिक, आणि इथे दोरा असा घालायचा आहे, असं ह्याच्यावरती, बरोबर ह्याच्यावरती. आणि मग ह्या हातात आणि ह्या हातात घेऊन आपण खेचायचं की मग तो फटाफट छान एकदम लेअरमध्ये व्यवस्थित कट होतो, म्हणजे हे नाही होत त्याला. दोरा चांगल्यातला घ्यायचा, नाही तर आतमध्ये तुटेल. आता हे पहा, हे बघा किती सुंदर जाळी आहे ना आपली. आता ह्याच्यावरती आपण आहे ना हे साखरेचा पाक, शुगर सिरप घालूया. ठीक आहे. हा आपण दुसऱ्या ह्याच्यात काढून ठेवूया, आणि हा लागतो आपण. हा जो वरचा भाग आहे ना फ्रेंड्स, तो खालच्या बाजूला ठेवायचा. आणि हे शुगर सिरप घालायचं. तर तुमचा केक असा चांगला मॉइस्ट आणि सुंदर टेस्टी होतो, खायची इच्छा होते. कधी एकदा ते संपतं असं होतं.
साखर आहे ना, 2 टेबलस्पून साखर मी घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याचं सिरप बनवलं आणि हे असं पूर्ण ह्याच्यावरती घालायचं. थोडं थोडं असं चमच्याने घातलं आहे. तर काही लोक प्रोफेशनल असतात, ते लोक स्प्रे बॉटलमध्ये घालून श्वास पास 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 असं करतात. आपल्याला तसं नाही, आपण प्रोफेशनल नाही आहोत. आता मी आयसिंग करते ह्याच्यावरती. चल पटापट करूया. मी या बटर सुरीने ह्याला स्प्रेड करते आहे. आता हा असा, हे बघा, ह्याच्यावर आता परत आपण सिरप घालायचं. आता परत हे लावूया क्रीम ह्याला आपण. हे असं करायचं मंडळी. हे बघा, थोडासा केक माझा इथे असं सरकला म्हणून किनारीला प्लेट. आम्ही काही प्रोफेशनल नाही आहोत ना, त्यामुळे ते ह्याचं पुठ्ठा ते ह्याचा वगैरे असं आणलेलं नाही आहे. मी आपलं घरगुती आपलं आमच्या घरी खायला म्हणून बनवते. आणि मग मला जे येतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. ही डिझाईन आणि हे रोजेस, याच्यावरती चेरी लावतात, पण मी चेरी नाही लावत. तर मंडळी, हे थोडं आहे ना, ते आपलं वरची कापून काढतो ना, ते कडक झालेलं असतं थोडंसं. तर ते मी हे क्रम्बल्स बनवले, असं बुक्का केला. आणि हे बघा, हे इकडे अशी, हा आपला ब्लॅक फॉरेस्ट केक आहे. तर दिसायला पण छान दिसला पाहिजे ना आपल्याला, है ना. आणि आमच्या घरी चेरी कोणी खात नाही, खूप गोड असते ना, त्यामुळे मी काही ते ह्याच्यावर चेरी नाही लावत. तुम्ही ह्या गुलाबावरती एक एक चेरी लावू शकता, ठीक आहे. आणि इथे पण तुम्ही असे घालू शकता. हे बघा असं छान दिसतं आपलं ब्लॅक फॉरेस्ट. इथे तुम्हाला हे नसेल क्रम घालायचे, तर तुम्ही हे घालू शकता, चॉकलेटला किसून घ्या किंवा बुक्का करून घ्या आणि अशी क्रम. मी असे. तर हा केक आहे मंडळी.
हा आपला ब्लॅक फॉरेस्ट केक तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मला हे करा, कमेंट करा कसा वाटला बघा. एकदा तरी प्लीज बनवून बघा, खूप छान लागते केक. हां, आणि धन्यवाद.